नमस्कार, मी श्रुती चव्हाण. संध्याकाळच्या 7च्या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे. तत्पूर्वी आजचे सोने चांदीचे भाव जाणून घेऊया. आज 24 कॅरेट सोन्याचा दर आहे 1,63,445 रुपये इतका. तर चांदीचा भाव आहे 2,60,000 प्रति किलोच्या आसपास. आता वेळ न दवडता पाहूयाच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाच्या आणि चर्चेतील बातम्या. रायगडमध्ये महायुतीत जुंपली. महेंद्र दळवी यांच्या सुनील तटकरे यांच्यावरील टीकेला अनिकेत तटकरे यांनी प्रत्युत्तर देत दळवींच्या अकलेची कीव करावीशी वाटते असं म्हणत त्यांनी निवडणुकीतील दळवींच्या तटकरे भेटीची आठवण करून दिली. चिपळूणात जुलूस, एकतेचा संदेश. प्रेषक मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त चिपळूणात जुलूस काढण्यात आला. हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले असता हम सब एक है असा संदेश पूजा निकम यांनी दिला आहे. आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा. लोटे MIDCतील रस्त्याच्या दुरुस्तीवरून आदित्य ठाकरे यांनी उदय सामंत आणि सरकारवर टीका केली. मुंबई गोवा महामार्गाच्या अवस्थेवरही संताप व्यक्त करत त्यांनी सरकारला इशारा दिला. भास्कर जाधव नक्कीच मुख्यमंत्री होतील असं ठाकरे यांनी म्हटलं आहे. कुडाळमध्ये 9 फुटी अजगर पकडला. वेताळ बांबुर्डे येथे घराच्या आवारात आलेल्या 9 फूट अजगराला RRT टीमने सर्पमित्रांच्या मदतीने पकडले. अजगराला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. टिटवाळा शस्त्र प्रकरणात तिसरा आरोपी अटकेत. बल्लाणी येथील 2 पिस्तुले आणि 10 काडतुसांच्या प्रकरणात टिटवाळा पोलिसांनी अरमान शेख याला अटक केली. शस्त्रे रोशन गोंधळी याच्याकडे दिल्याचा पोलिसांचा प्राथमिक तपास असून कटाचा पुढील तपास सुरू आहे. डोंबिवलीत घरांवर बुलडोजर. डोंबिवलीच्या मानगाव परिसरात नागरिकांच्या घरांवर बुलडोजर चालवल्याप्रकरणी विकासक आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी घटनेचा निषेध करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. कल्याणमध्ये नशेखोरांचा हैदोस. खेड-गोदवली परिसरात नशेखोरांनी 12 चारचाकींची तोडफोड करत 2 दुचाकी पेटवल्या. घटनेनंतर कोळशेवाडी पोलिसांनी साहिल शेखसह एका अल्पवयीनाला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे. नवराष्ट्राच्या बातमीनंतर पत्रिका बदलली. मराठीला देण्यात आलं प्रथम स्थान. मीरा भाईंदर परिवहन सभापती राजकुमार मिश्रा यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाची हिंदीतील निमंत्रण पत्रिका वादात सापडली होती. नवराष्ट्राच्या वृत्तानंतर आणि मराठी एकीकरण समितीच्या इशाऱ्यानंतर पत्रिकेत बदल करून मराठीला स्थान देण्यात आले. वसईत रस्ता चिखलमय. मेढे वडघर रस्त्याची पावसामुळे दुरवस्था झाली असून खड्डे आणि चिखलातून हजारो नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. अवघड वाहतुकीवर निर्बंध घालून रस्त्याची तातडीने दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. वसई विरारमध्ये 64 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप. बायो मायनिंग प्रकल्पात 64 कोटीहून अधिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपने केला असून दोषींवर FIR आणि फॉरेन्सिक ऑडिटची मागणी करण्यात आली आहे. खेडमध्ये चिऱ्याच्या डंपर वाहतुकीवर सवाल. खेडच्या खालीपट्टा विभागात पावसाळ्यात चिऱ्याने भरलेले डंपर धावत असल्याचा आरोप आहे. खाणी बंद असताना वाहतुकीची परवानगी आणि रॉयल्टी दिली कोणी असा सवाल प्रशासनाला करण्यात येत आहे. लोटे MIDCतील उद्योग बाहेर जाणार नाहीत. आदित्य ठाकरेंच्या आरोपांना उद्योजक संघटनेचं प्रत्युत्तर. लोटे MIDCतील कोणताही उद्योग बाहेर जाणार नसल्याचं उद्योजकांनी स्पष्ट केलं आहे. माथेरानच्या शार्लोट लेकमध्ये साचले पाणी. शार्लोट लेकमध्ये पुन्हा पाणी साचल्याने माथेरानकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र गाळ काढण्याच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शहरात सध्या एक वेळच पाणी पुरवठा होणार आहे. नेरळ डम्पिंग ग्राउंडच्या जमिनीवर अतिक्रमणाचा आरोप. डम्पिंग ग्राउंडसाठी आरक्षित सुमारे 1.5 एकर जमीन विकास कामाच्या ताब्यात गेल्याचा आरोप आहे. जमीन मोजणी करून अतिक्रमण हटवावे आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी नेरळकरांनी केली आहे. आधारवाडी आदिवासी पाड्यांची पाहणी. महापौर हर्षाली चौधरी यांनी आधारवाडीतील आदिवासी पाड्यांची पाहणी केली. वीज, पाणी, रस्ते आणि स्वच्छतेच्या समस्यांवर नाराजी व्यक्त करत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. कामगारांच्या हक्कासाठी श्रमजीवी संघटना आक्रमक. मीरा भाईंदर महापालिकेसमोर श्रमजीवी संघटनांनी कामगारांच्या थकीत वेतनासह आदिवासींच्या पाणी, रस्ते आणि आरोग्याच्या प्रश्नांवर आंदोलन केले. मागण्यांवर तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. अग्निशमन जवानांसोबत अनोखे रक्षाबंधन. मीरा भाईंदरमध्ये अग्निशमन दलाच्या जवानांसाठी विशेष रक्षाबंधन कार्यक्रम झाला. बहिणींनी जवानांना राखी बांधून त्याच्या शौर्य आणि सेवाभावाला सलाम केला. सिल्लोड जळगाव मार्गावर बैल घोड्यांच्या शर्यती. बैल आणि घोड्याला एकाच टांग्याला जुंपून धोकादायक शर्यती लावल्या जात असल्याचा आरोप आहे. प्राण्यांवरील क्रूरता आणि अपघाताचा धोका पाहता शर्यती बंद करून कारवाईची मागणी होत आहे. कोल्हापुरात खड्ड्यात वृक्षारोपण आंदोलन. खराब रस्त्यांच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाने कोल्हापुरात खड्ड्यात
प्रतिकात्मक वृक्षारोपण आंदोलन केले। रस्त्यासाठी मंजूर 10 कोटींचे काय झाले असा सवाल करत महापालिका प्रशासनावर आंदोलकांनी टीका केली। जळगाव कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात बंद असलेल्या आरोपीच्या वाढदिवसानिमित्त कारागृहाच्या भिंतीवर चढून फटाके फोडल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। विकी शिंदे आणि शुभम जाधव या दोघांना अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांची धिंड काढली। तर अशाच वेगवान बातम्यांचा आढावा घेण्यासाठी नवराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका। भेटूया उद्याच्या नवीन बुलेटिनसह। तुर्तास धन्यवाद।